छाटली जरी आज तू हा तुझा अंत नाही, पेटशील नव्याने तुझे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख तुझे पुन्हा उडशील तू लाडवेल अशी भिंतच कुठली नाही. तुझी झोपडी जाळण्याचे केले कैक गमिनी कावे, जळेल झोपडीशी आग ती ज्वलंत नाही. तुझे पावले रोखण्यास वादळे होती आतुर, थांबण्याला तुला उसंत नाही. अडथळ्यांना भिऊन अडखळणे आम्हा महिलांच्या पावलांना पसंत नाही. सन्माननीय व्यासपीठ, आमदार मंत्रिपदासाठी निष्ठा सोडणारे भरपूर आहेत, पण निष्ठेसाठी मंत्रिपद सोडणारे फार मोजकी माणसं आहेत. त्यातले आदरणीय माननीय अरविंद सावंत साहेब, पद्मश्री आदरणीय कल्पनाताई सरोज, आणि वेळेअभावी वयानं मानानं कर्तृत्वानं मोठं असणारं सन्माननीय व्यासपीठ. खरं तर बरेच जण विचारतात, बरीच लोक सोडून गेली, तू नाही विचार केला का? त्यांना सांगावंसं वाटतं की शारीरिक उंची नसताना सामाजिक उंची फक्त याच व्यासपीठावर मिळते, म्हणून आम्ही अजूनही निष्ठेनं पक्षासोबत आहोत. एक मनश्री नावाची मुलगी होती, तिला वयाच्या 14व्या वर्षी बालश्री नावाचा पुरस्कार मिळाला. मनश्री दोन्ही डोळ्यांनी आंधळी होती, पण ती संगीत विशारद होती. तिला दोन्ही डोळ्यांनी दिसत नव्हतं. ती अब्दुल कलामांच्या हस्ते पुरस्कार घ्यायला दिल्लीला गेली. डॉक्टर अब्दुल कलाम मनश्रीला पाहून म्हटले, मनश्री यू आर ब्लाइंड बट युअर सक्सेस इज व्हेरी बिग. तू आंधळी आहेस ग, तुझं यश केवढं आहे. त्यावर 14 वर्षाची मनश्री म्हटली, सर हे दही आहे, हे दूध आहे, हे ताक आहे, ही जाणीव मला माझ्या आईनं दिली. कोणाशी कसं आदरानं वागावं हा संस्कार मला माझ्या आजीनं दिला. सर मला हे संगीताचं ज्ञान माझ्या मॅडमांनी दिलं, माझ्या गुरूंनी दिलं. माफ करा सर, तुम्हाला 2 डोळे आहेत, मला 3 डोळे आहेत, मी आंधळी कशी? मला कोणी हा प्रश्न विचारला तर मीही सांगेन, 2 डोळे देवानं दिले, 2 डोळे डॉक्टरांच्या कृपेनं मिळाले, पण 3रा डोळा मला शिवसेना रूपे माझ्या आईनं दिला. त्यासाठी मी आयुष्यभर कृतज्ञ आहे. माझा जन्म सामान्य कुटुंबात झाला. राजकारणात जरा बरं दिसावं लागतं हे ऐकल्यामुळे पाळल्यामुळे थोडंफार वाटत नसेल, पण सामान्य कुटुंबात जन्माला आली, एकत्र कुटुंब आहे. आजही मी शेतात पत्र्याच्या घरात राहते. घर गळतं म्हणून आई कढई लावते. पण अशा परिस्थितीत जन्माला आल्यानंतर हे सांगण्याचं कारण एवढंच की आज मी वयाची कदाचित देशातली सगळ्यात कमी वयाची स्टार प्रचारक आहे. हे मला पक्षानं दिलं. मी वयाच्या 23व्या वर्षी युवासेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सन्माननीय उद्धव साहेबांनी, आदित्य साहेबांनी मला काम करण्याची संधी दिली. मी कृतज्ञ आहे. मी आदरणीय सावंत साहेबांची फार मनापासून आभार मानते. साहेबांचा फोन आला, मला वाटलं कदाचित व्हिडिओ बोलायला सांगतात की काय, किंवा एखाद्या व्हिडिओसाठी साहेब कौतुकाची थाप देतात की काय, कारण साहेबांची नेहमीच कौतुकाची थाप पाठीवर मिळते. पण साहेबांनी पुरस्कारसाठी तुझी निवड केली हे सांगितलं. मी फार कृतज्ञ आहे. आपण माझ्या निष्ठेची, माझ्या कामाची जाणीव ठेवली. आपल्या या जाणीव संस्थेमार्फत मला पुरस्कार दिला. या पुरस्काराची जाणीव मी आयुष्यभर ठेवेल. गौतम बुद्ध एकदा आंब्याच्या झाडाखाली बसले होते. त्याच आंब्याच्या झाडाला पोरं दगडं मारत होती. आंबे खाली पडत होती. आंबे खाली पडले की मुलं ती आंबे उचलायची, आपल्या ओंजळीत घेऊन जायचे. असं सातत्याने चाललं होतं. अचानक एक दगड गौतम बुद्धांच्या कपाळाला लागला. कपाळातनं घडाघडा रक्त येऊ लागलं, डोळ्यातनं अश्रू येऊ लागले. मुलं गौतम बुद्धांकडे गेली आणि म्हटली, माफ करा, चुकून दगड लागला, आम्हाला तुम्हाला दगड मारायचा नव्हता, आम्हाला आंब्यांच्या झाडाला दगड मारत होतो, आम्हाला आंबे हवे होते. गौतम बुद्ध म्हटले, तुम्हाला कोणी सांगितलं मला दगड लागला म्हणून मी रडतोय? तुम्हाला कोणी सांगितलं मला वेदना होत आहेत म्हणून मी रडतोय? अरे आंब्याच्या झाडाला दगड मारून त्याने आंबे दिले, मला दगड मारून मी तुम्हाला काहीच देऊ शकत नाही, याचं मला वाईट वाटतं. ज्या पक्षानं आपल्याला भरभरून दिलं त्या पक्षाचं आपण देणं लागतो, ही भावना मी आयुष्यभर जपेल आणि मी त्यासाठी प्रयत्न करेल. मी आईवडिलांचे माझ्या फार मनापासून आभार मानते. मला एक प्रसंग आठवतो. साहेबांनी राजीनामा दिला. मी बरेच व्हिडिओ केले, टीका केली. व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आणि घरी आमिषांची रीग लागली. माझ्या वडिलांनी सांगितलं, मी शेती विकेल पण पोरगी पक्षातच काम करेल. आणि मी जबाबदारीनं सांगते, माझ्या वडिलांनी माझ्या राजकीय प्रवासासाठी 2 वेळा शेती विकली. मी अजूनही सन्माननीय उद्धव साहेबांच्या पक्षात अभिमानानं आणि निष्ठेनं काम करते आणि करत राहील. त्या सांगते, मी याची आयुष्यभर जाणीव ठेवी. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कृषी कन्या कुमारी प्रियंका विजय जोशी. अतिदुर्गम भागातील एका कष्टकरी शेतकरी कुटुंबातून आलेल्या प्रियंका संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी कृषी कन्या म्हणून ओळखल्या जातात. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी शेतकरी प्रश्नांवरील त्यांची निर्भीड शाब्दिक तोफ, प्रगल्भ मते आणि अमोघ वक्तृत्व पाहून
आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे यांनी त्यांची शिवसेना पक्षात नियुक्ती केली. वयाच्या 24व्या वर्षी पक्षाची अधिकृत स्टार प्रचारक म्हणून झालेली निवड प्रियंकाजींनी आपल्या कर्तृत्वाने आणि वक्तृत्वाने सार्थ ठरवली. त्यांच्यातील साहित्यिक पैलूचे दर्शन वज्रमूठ ह्या पुस्तकातून घडते. शिवचरित्र आणि महिला सक्षमीकरणावर त्यांनी महाराष्ट्रभर प्रबोधनाचा झंझावात निर्माण केला आहे. त्यांचे नीतिमत्ता आणि निष्ठा हे गुण वाखाणण्यासारखे आहेत, कारण अलीकडे लोकांना कृतज्ञतेचा भावही राहिला नाही आणि जाणीवही राहिलेली नाही. अनेक प्रलोभने समोर असताना देखील त्या डगमगल्या नाहीत. वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांनी त्या भारित झालेल्या आहेत आणि आदरणीय उद्धव साहेबांची प्रेरणा घेऊन त्यांची वाणीसुद्धा उत्कट आणि प्रभावी झाली आहे, याचे आम्हाला कौतुक वाटते. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आणि बळीराजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या, मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेल्या या रणरागिणीला आणि त्यांच्या लढाऊ बाण्याला जाणीव ट्रस्टचा मानाचा मुजरा.